नमस्कार. हा लपेटा पाईप आहे 75 mm 2.5 इंची. बघू शकता. याला आपण ड्रीप पण जोडू शकतो आणि रेन पाईपसाठी पण आपण हे करू शकतो. त्याच्यात दोन प्रकार आहेत होल पाडण्यासाठी. हे जे साधं ड्रिल आहे आणि दुसरं हा पंच आहे. हा रेन पाईपसाठी पंच आहे 40 mm चा आणि हा 16 mm साठी पंच आहे. तर मी तुम्हाला होल पाडून दाखवतो. हे जे साधं ड्रिल आहे हे पाईप असा पकडून त्याला सेंटरला होल पाडायचं. या अशा प्रकारे होल पडतं त्याला. त्यानंतर हे तुमचं रबर ग्रोमेट. तुम्ही हे रबर ग्रोमेट त्याला असं या पद्धतीने लावू शकता. हे असं लागले. त्यानंतर तुम्ही त्याला टेकअप लावून असं टेकअप लावून हा तुमचं तयार झालं. ह्यानंतर तुम्ही पुढं ठिबक व काय तुम्हाला लावून हे करायचं करू शकता. दुसरं आहे पंच. हे सोपं आहे. हे फक्त तुम्ही पाईप जेव्हा असा फोल्ड असतो त्यावेळेस हा फक्त पंच ह्यात लावून हे फक्त तुम्हाला कट करायचं आहे. अशा पद्धतीने त्याचं होल पडतं. अशा पद्धतीने त्यात तुम्ही रबर लावून तुम्ही टेकअप करून टाकू शकतात. दुसरं हे रेन पाईपचं आहे समजा. तर रेन पाईपला तुमचा हा पंच आहे. हा ह्याला तुम्ही सेम पद्धतीने असं पाईप लावून अशा पद्धतीने होल पडतं. त्यानंतर त्याचं हे रबर ग्रोमेट हा पाईप जरा सरळ करून त्यात तुम्ही हे इन्सर्ट करू शकता. या अशा पद्धतीने हे बसलंय. आणि त्यानंतर तुम्ही कॉक असं फिटिंग करू शकता. या अशा पद्धतीने तयार झालंय. बघू शकता. त्यानंतर तुम्ही डायरेक्टली याला रेन पाईप जे तुम्हाला फिटिंग करायची आहे ते तुम्ही त्याच्यात इन्सर्ट करून त्याला लॉक करू शकता. या तुमचा रेन पाईप हे तुमच्या ठिबकसाठी हे असं अशा पद्धतीने करू शकता.